अजब रमा राघवची जोडी। रमा सुद्धा इथेच होती राहायला। तेच तर श्रुती, भलेही आता ती इथे राहत नाहीये, पण मला सांग, काम करणाऱ्या माणसाचा जास्त वेळ कुठे जातो? घरी की ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये। आणि दादाला तर कधी कधी इतकं काम असतं की त्याला घरी यायला रात्रीचे 9 वाजतात। तेच तर ना, सकाळी 9 ते रात्री 9 राघवराव आणि रमा एकत्र असतात। काकांनी भलेही त्यांच्या लग्नाला परमिशन दिलेली नाहीये, पण त्याचं त्यांना काहीच वाटत नाहीये ग, कारण ऑफिस मध्ये सतत त्यांना एकमेकांचा सहवास मिळतोय। म्हणजे आता त्यांचं प्रेम आणखीन घट्ट होत जाणार। श्रुती, त्या रमाने तुझ्या आयुष्यात कितीही ढवळाढवळ केलेली असली ना, तरी सुद्धा आता मात्र सगळं काही तिच्या मनासारखंच होणार। अगदी राघवरावांची लग्न सुद्धा। नाही, तिचं खरं रूप समोर आल्यावर मला नको आहे ती माझी बहिणी म्हणून। अगं पण ते एकत्र काम तर करतच राहणार ना? नाही करणार। अगं आबांच्या लक्षात नसेल आला तुझा मुद्दा। अगं मग तो त्यांच्या लक्षात कोण आणून देणार? तिथे मी काहीही बोलायला गेले तर त्यांना असं वाटतं की मी मुद्दामच करते। मी बोलेन, आबा मला नाही म्हणणार। आणि तसंही आता दादा आणि रमानी एका ऑफिसमध्ये काम करायलाच नको। आबांना हे आलंच पाहिजे लक्षात। आपल्या घराला आर्थिक हातभार लागतोच, आणि राघवच्या नोकरीची गरज ही त्याच्या फक्त बुद्धीची नाही, तर आपल्या घराची आर्थिक गरजही आहे। गजानना, आपण खाऊन पिऊन सुखी आहोत, पण गडगंज श्रीमंती नाही आपल्याकडे। श्रुती अजून शिकते, कार्तिकेयाचा परिवार उद्या वाढू शकतो। देव न करो कोणाचा आजार पण निघाला तर 4 पैसे गाठीशी असायला नकोत। आणि तरीही राघवानी चांगल्या पगाराची ही नोकरी सोडायची? अरे निदान दुसरी नोकरी मिळेपर्यंत तरी त्याला ही नोकरी करायची परवानगी देशील? राघव, अरे कुठे होतास तू? कधीपासून वाट बघते मी तुझी। इतका लेट का झाला तुला ऑफिसला यायला? आणि कॉल करणार होतास तू मला, तोही नाही केलीस। बाय द वे, हे सगळं सोड। काल रात्री जेव्हा मी आपल्या प्रोजेक्टचा मेल पाहिला ना, तर खरंच खूप खुश झाले होते मी राघव। बेस्ट आयडिया। ऐक राघव, आपण आणि म्हणूनच इथून पुढे तू माझ्यापासून काही लपवायचं नाही, तुला माझी शपथ आहे राघव। हे बघ, इथून पुढे जे काही घडेल त्याच्यावर आपण दोघं मिळून सोल्युशन काढू ना। आणि तूच म्हणतोस ना राघव, आपण दोघं एकत्र असलो तर कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही। मग आता इथून पुढे सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन आपण दोघं मिळून काढूया ना। हे तू कसं विसरतोस? अरे मी काही विसरलो नाहीये रमा, पण तू जे केलंयस ना ते सोल्युशन नाहीये, ते तडजोड आहे, तडजोड। राघव, आणि तू नोकरी सोडून कॉम्प्रोमाइज करतोयस। तुझ्यासाठी ही नोकरी किती इम्पॉर्टंट आहे हे तू आधी सांगितलंस मला। राघव, ही नोकरी करून तू खूप काही अचीव करू शकतोस। माझं ही नोकरी करण्यामागे काहीच कारण नाहीये, आणि तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या प्रोग्रेससाठी मी काहीही सॅक्रिफाईस करू शकते। आणि अरे आपल्यात तुझं माझं असं काहीच नाहीये, त्यामुळे तुझ्या सक्सेस मध्येच माझं सक्सेस आहे राघव। पण तरी रमा, तू नोकरी सोडलेला मला नाही पटत आहे। राघव, हे काहीच दिवसांचा प्रश्न आहे रे। हे बघ, अब्दुल गुरुजींचं मिसअंडरस्टँडिंग दूर झालं नाही एकदा, की मग पुन्हा हवं तर आपण एकत्र काम करूयात ना। काका, दादा, काका, दादा, राघव, राघव पटकन ऑटो घेऊन ये। त्यांना उचला, रिक्षा। आरुषी, अगं ती आपली ऑर्डर पार्सल केली होती ती आली?
लावण्य ते आलात तुम्ही लवकर? काय झालंय, तुम्ही अशा टेन्शन मध्ये का वाटताय? नाही नाही कुठे काय नाही, काहीच टेन्शन नाही आहे. हो नक्की, कुठे काय. लावण्य ते नक्की काही झालं नाही ना? नाही, कारण तुमच्याकडे बघून असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नाही ते हे गाडीच्या मागे कुत्रा लागला आणि मग खूप घाबरले मी, म्हणून बाकी काहीच नाही. नथिंग, एव्हरीथिंग इज ऑलराईट. आले. मी, आबा, पूजा वहिनी आम्ही म्हणतोय म्हणून तरी लांब हो. श्रुती, हे तुलाही माहिती आहे की ते अशक्य आहे. श्रुती, तूच म्हणाली होतीस ना की रमा राघवची प्रेमकथा अमर होणार म्हणून. ते खरंच आहे, पण त्यात एक बदल आहे. रमा राघवची प्रेमकथा यशस्वी आणि अमर होणार. फक्त हा जन्म नाही, या पुढच्या प्रत्येक जन्मात रमा राघव कायम एकत्रच असणार. हॅलो हॅलो रमा. राघव, काय झालं? तुला रोहितचा नंबर मिळाला का? हो मिळाला, पण मला जाम दडपण आलं होतं ग हे असं काही करताना. मागच्या वेळेला वहिनी आईच्या खोलीत मी गेलो होतो ना, तेव्हाही असंच झालं. वहिनी आई मला पकडेल की काय अशी भीती वाटली होती मला. हो, पण राघव आता आपल्याकडे ऑप्शन काय? बाय. आईची लाडू, आजीची ठमी आणि मग माझी कोण? माझी होणारी अर्धांगिनी. तर होणाऱ्या अर्धांगिनी बाई. एक मिनिट, अर्धांगिनी बाई अजिबात नाही, प्लीज. मग होणारी मिसेस पुरोहित, हे चालेल? तर होणारी मिसेस पुरोहित, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार माझ्या मनात येणं शक्यच नाही. आबांचा हुकूम होता म्हणून नाईलाजाने मला तिला सोडावं लागलं. पण तरी सुद्धा ती अश्विनी कशी बोलत होती? अगं ती असंच बोलते, काहीतरी बाष्कळ बालिश. तू नको लक्ष दे. पण ह्यातनं एक गोष्ट नक्कीच चांगली होईल. नाही म्हणजे अश्विनीच्या ह्या वागण्याने तुझा मराठी शब्दकोश वाढेल. नवीन शब्द शिकशील तू. म्हणजे बाष्कळ, बालिश, मूर्ख, बेजबाबदार, अविचारी. बस बस बस, कळलं मला. पण राग गेला का? हो गेला. चला देव पाहू. राघव, बरं मी काय सांगायला आले ते ऐकणारच का? हा बोल बोल. नाही, डॅड 8 दिवसांनी येणार होतं हे सांगितलं होतं ना मी तुला. मी तुला खरंच सांगतो, पुरोहित गुरुजींकडची सगळीच माणसं इतकी चांगली आहेत ना, आणि अशी प्रेमळ आणि प्रामाणिक माणसं खूप दुर्मिळ असतात बा. दुर्मिळ म्हणजे रेअर. कळलं? नाही पण तुला खरंच सांगतो, अशी माणसं आयुष्यात आली ना की त्यांना जपायचं असतं. माझा राघव खरंच खूप रेअर आहे. राघव, झोपला नाहीस अजून? झोप येत नाही आहे. मला सांग, रमा कशी, रमाचे वडील कसे, त्यांचा प्रवास कसा झाला? प्रवासाचा खूप क्षीण आला असेल ना त्यांना? नाही अगं, प्रवासाची तशी सवय आहे त्यांना.